Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। खूप रात्र दिवस कष्ट करतो, आम्हाला भाव नाही भेटत। 2000 पासून 4,000 सोयाबीन कपते मॅडम, और काय उरून राहिले 22 कट्टे म्हणजे 11 क्विंटल कापूस सोयाबीन होऊन राहिले मॅडम। 11 क्विंटल कापसामध्ये पोराचं शिक्षण करा का घरचा आई वडिलाचा खर्च करायचा, लेकरा बाळाला शिकवायचं, कपडे लागते का घालायचे, पाय घासू घासू हे खोटे आश्वासन आहे। हे नको असे, हे चांगले व्यवस्थित आम्हाला गॅस नाही पाहिजे, लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाहिजे, आमच्या मालाला भावच पाहिजे। हे सरकार, मोदीचं सरकार बिलकुल शेतकऱ्याच्या विरोधात आहे आणि बेकारांच्या विरोधात आहे। सगळे उद्योगधंदे बंद झालेले आहेत। तुम्ही 140 रुपयाची दाल फ्राय खाता हॉटेलमध्ये आणि डाळीला भाव 200 रुपये झाल्याबरोबर बोमाला सुरू करता। एका दाल फ्रायला 60 ग्रॅम डाळ लागते 6 रुपयाची, 7 रुपयाची मसाला लागते 6 रुपयाचा, 12 रुपयात दाल फ्राय तयार होते आणि 140 रुपये देतात तेव्हा गोडी नाही खाता। आता पंचायत समितीत आलेला, कॉटन मार्केटमध्ये निवडून आलेला दाखवा, हा 5 वर्षाच्या आधी काय होता ना आज काय आहे। जे 2 व्हीलर वाले होते, मला अजूनही आठवते, 84 पासून आठवते, हे जे यवतमाळ जिल्ह्यातले सगळे लीडर आहे ना, हे सगळे लीडर शेतकरी कुटुंबातले होते। हे नुसते मोटरसायकलवर, सायकलवर होते। आज यांच्या गाड्या पहा तुम्ही, बायकोची गाडी वेगळी, मुलाची वेगळी, यांची गाडी वेगळी, यांच्या मुलींना गाड्या वेगळ्या। कुठून आली प्रॉपर्टी विचारा ना, जनता विचारते का त्यांना? विचारते का? जिल्ह्यातले जेवढे दिग्गज जे आहे यांना जनता विचारते का, अरे बाबा तुझ्याकडे कुठून आली प्रॉपर्टी? आणि आम्ही रात्रंदिवस शेतात राबतो, आम्हाला विचारते का तुझ्यावर कर्ज का झालं म्हणून? मायनस मध्ये आहो मॅडम, ह्या भावभाजीच्या घाटा आहे, घाटा आम्हाला का करावं आम्ही आता? तुम्हाला सांगून का करा? फक्त कास्तकारालाच कळते, ज्याचं दुखते त्यालाच कळते। कोणाच्या घरी सण असं होता दिवाळीसारखा, तर सण नाही केला लोकांनी, कारण की बाबू पैसा नाही। सोयाबीन काही जणांचं निघालं होतं, काही जणांचं निघायचं होतं, ते त्याला धडीतीचं घाले नाही भेटलं मॅडम। फक्त कापसाले भाव आम्हाला 10,000 पाहिजे, सोयाबीनला 7-8 हजार रुपये भाव पाहिजे, तेव्हा हा कास्तकार सुखी राहते। जसं राहुल गांधींनी काल संविधान बचाव म्हटलं आहे, कारण की संविधान धोक्यात आल्यामुळं जो तक्ता होता SC ST OBC तो जसा धोक्यात आला, तसा शेती व्यवसायही धोक्यात आलेला आहे। आणि शेती व्यवसाय जेव्हा धोक्यात येते, पूर्ण भारतातली बाजारपेठ धोक्यात येते, कारण की शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण जर झाल्या तर बाजारपेठ उमलेल आणि कारखानदारी वाटेल आणि बेरोजगारी दूर होईल। म्हणजे देश समृद्ध करायचा असेल, संविधानासोबत शेती सुद्धा वाचायला पाहिजे असं माझं म्हणणं। मी घातलेलं शर्ट हे फक्त 40 रुपयाच्या रुईमध्ये तयार होतं, फक्त 40 रुपयाच्या रुईमध्ये, आणि विकत घेतल्या जाते 1200च्या वर। हा कुठला न्याय? शेतकऱ्याला 40 रुपये भेटत नाही एका शर्टाच्या मागं। दाखवा ना की एखाद्या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुखी झाला, मला दाखवा ना। सगळं भाजप आली तर काँग्रेसवर खापर फोडते, काँग्रेस आली तर भाजपवर खापर फोडते, फक्त एकमेकांवर खापर फोडून हे राजकारण करतात, स्वतःची पोळी शेकतात। पण एकही भारतातल्या एकाही राष्ट्रीय पक्षांनी शेतकऱ्याला न्याय दिलेला नाही। हे जे उमेदवार उभे आहे, हे 30 वर्षाच्या आधी काय होते? हे मोटरसायकलवर फिरणारे 30 वर्षाच्या आधीचे उमेदवार हे कसे काय 5 वर्षात 10 वर्षात कुठे दिस झाले? कोणतेही असो, काँग्रेसचे असो, भाजपचे असो, हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले उमेदवार, आज यांचा प्रॉपर्टी पहा तुम्ही, करोडोच्या वर प्रॉपर्टी आहे। माझ्याकडे शेती 50 एकर होती, आज 25 एकरवर आली। यांच्याकडे शेती 50 एकर होती, ही 150 एकरवर गेली। कशी काय गेली? कधीच शेतकरी सुखी होणार नाही। जेवढे भारतातले राजकीय पक्ष आहे, सगळे स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत, शेतकऱ्यासाठी कधीच करणार नाही, केलंही नाही आणि पुढे करणारही नाही, कधीच करणार नाही। हे आज जे कोट्याधीश आहे ना, यांची जी प्रॉपर्टी आहे, यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलंय, एवढे करोड तेवढे करोड, यांच्या प्रॉपर्टीत वाढ होत आहे। पुढच्या 5 वर्षात तुम्ही पुन्हा पहा, ज्याच्या खात्यात आता 10 करोड आहे ना, तो 25 करोडवर जाईल। आणि आमच्यावर जे आज 1 लाख खर्च आहे ना, 5 वर्षांनी आमच्यावरचा खर्च 10-10 लाखावर जाईल। एक तर आम्हाला फाशी घ्यावं लागेल, नाही तर शेती विकावं लागेल। मुख्यमंत्री येत नाहीत का इथे कधी धनंजय मुंडे? आता आम्ही धनंजय मुंडेचं तोंडही नाही पाहिले। एक वेळा आला तर फक्त तो आता आला होता याच्यासाठी प्रचारासाठी, मागच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेला, लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस यायला पाहिजे ना, भेटतच नाही ना, काहीच नाही ना। आमचे आमदार साहेब काही करत नाही। ते शरद पवारचं गाव आहे तिकडं बारामती तिकडे फार पश्चिम, तर तिकडं 1.5 एकराला 10 लाख रुपये भेटत आहे आणि इथं 20 एकरवाल्याला 1.5 लाख नाही भेटून राहिले। मग हा न्याय कसा करायचा? इकडे शरद पवार आहेत, इथे विदर्भाला कोण येतात? विदर्भाला आता हे भावनाताळी, हे संजय राठोड गिठोड आहे, आणि मदन येरावार, हे तर येऊनही पाहत नाही। सगळे सत्ताधारी पक्षाची नावं आहेत ही, कोणी
बघत नाही मग इकडे? नाही, येऊन पाहत नाही. 25 लाख कोटी रुपये तुम्ही एनपीए मध्ये टाकले व्यापाऱ्यांचे, इंडस्ट्रियलिस्टचे. ज्याचं 500 करोडचं व्हॅल्युएशन आहे त्याला तुम्ही 10,000 करोड लोन देता आणि तो पळून जातो. त्याचं कर्ज कोण वसूल करणार आहे? आमच्या पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं 4 लाख कोटी 4.5 लाख कोटीचं कर्ज आहे. माफ करा ते, एक वेळा होऊन जाऊ द्या, शेतकऱ्याला पायावर उभं राहू द्या. आम्ही यांच्यावर विश्वास टाकला होता. 10 वर्ष पाहिलं यांचा तमाशा. आपल्या मोदी साहेबाचा त्यांचा मित्र होता अदानी, तो मुख्यमंत्री असताना 13,000 कोटीवर गेला 2014 मध्ये अदानी, आणि आज 20 लाख कोटीवर जातो. छापकाना टाकलं का त्या नोटा छापाचा? 1995 मध्ये बालूभाऊ निवलना माहित आहे, मी ज्यावेळेस शेतात पाणी देत होतो त्यावेळेस उत्तम भगत नावाचे आमचे चळवळीतले कार्यकर्ते होते. ते माझ्या भिंतीवर लिहून गेले होते 1994ला की तू शेतात जाऊ नको, मागायची असेल भीक तर शेती करणं शिक. आमच्या शेतीत राबवली तर फार. रोजगार हमी योजना ही फक्त ठेकेदारासाठी आहे. एक पांदण रस्ते 25-25 लाख रुपयाचे आहे. ठेकेदार 2 लाख रुपये जेसीपीनी पांदण रस्ता उकरून काढते, 20 लाख रुपये प्रॉफिट मिळते. आमचे पासबुक घेऊन जातात, आम्हाला बँकेत नेऊन 100 रुपये देतात, आम्ही पैसे काढतो त्या ठेकेदाराला देऊन टाकतो. काय योजना आहे तुमच्या शासनाच्या? कोणते? काँग्रेसच्या कार्यकाळातल्या योजना पहा, बीजेपीच्या कार्यकाळातल्या योजना, त्याच योजना तुम्ही कंटिन्यूज करत आहे ना. नमस्कार, मी अनुजा. यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण विदर्भात जातोय, आपण विदर्भातले दौरे करतोय आणि या सगळ्यामध्ये खास करून नागपूर पट्टा, शहरी पट्टा आहे, तिकडे जातीपातीची समीकरणं महत्वाची ठरतात. संघाचं काम आपण पाहिलेलं आहे, आपण दीक्षाभूमीवर सुद्धा जाऊन आलेलो आहोत. पण त्याच पद्धतीने विदर्भात आलेलो असताना इकडे शेतकऱ्यांचे मुद्दे जे आहेत त्याच्याकडे सुद्धा कानाडोळा करून चालणार नाही. आणि खास करून आता तर त्याबद्दल आपण आणखीन बोलायला हवं, कारण की दोन्ही बाजूचे महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जाहीरनामे जे आहेत ते सुद्धा आता प्रसिद्ध झालेले आहेत आणि दोघांनीही शेतकऱ्यांसाठी काही आश्वासनं दिलेली आहेत, वचनं दिलेली आहेत. एकीकडे महाविकास आघाडी आहे की ज्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात जे 12,000 रुपये दिले जातात ते आता 15,000 रुपये दिले जातील असं इकडनं युती सरकारकडनं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काही आश्वासनं दिलेली आहेत. मात्र निवडणुका आल्यानंतर या शेतकऱ्यांची ही आठवण झालेली आहे का की गेल्या वेळेला दिलेल्या वचनांची पूर्ती सुद्धा या 5 वर्षांमध्ये दोन्ही सरकारे येऊन गेलेली आहेत. त्यामुळे त्यांनी ती केलेली आहे का? शेतकरी वर्ग हा नेमका या सरकारांबद्दल, या सगळ्या युती आघाड्यांबद्दल, पक्षांबद्दल काय विचार करतोय, यासाठी आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आणि इथे आपण पाहतोय सोयाबीन, खरं तर हे सगळे सोयाबीन शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आपण सगळ्यात पहिले बोलणार आहोत. एक एक करून आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, कुठून आलात तुम्ही? आम्ही कोंड्यावरून. कोंड्यावरून. अच्छा, यवतमाळमध्ये मतदान तुमचं इथेच आहे. कसली शेती आहे तुमची? आमची सोयाबीनची शेती होती, पराठी आहे. आम्ही मुंबईत बसून बऱ्याचदा असं पाहत असतो, बातम्यांमध्ये असतं सोयाबीन शेतकरी संतापलेला आहे, तापलेला आहे. काय तुमच्या नेमक्या समस्या आहेत? आमची समस्या म्हणजे महागाई खूप भडकली आहे, तेल खूप भडकलं आहे, सोयाबीनला किंमत नाही आमच्या काहीच. पण ही परिस्थिती आत्ताच आहे की आधीपासून? नाही, आताच आहे, जास्त आहे नाही. पहिले तर नव्हती अशी एवढी. किती दिवस, महिने, वर्षांपासून अशी? दिवाळीच्या आधीपासून चालू आहे. भाव वाढले याच्यामध्ये सोयाबीन तेलाची झाली आणि सोयाबीनची खरेदी कमी आहे. गेल्या वर्षी 4.5 विकली मी सोयाबीन, 85 इकडे इथं शिवत माहिले. यंदा त्याच्यापेक्षा कमी भाव आहे. यंदा कोण जबाबदार वाटतं मला? आता सरकार जबाबदार कधी. पण गेल्या वर्षी तुम्ही विकलत ना 4.5? हो, 4.5 भाव नाही भेटला. आता यंदा तर भेटतच नाही. आता सरकारवर राग आहे की नाही? तसं काही नाही, राग काहीच नाही. शेतकरी रागावलेला नाही. मग काय वाटतं आपल्या सरकारबद्दल, आत्ताचं विद्यमान सरकारबद्दल? आता तर काय वाटणार, आता ज्याचा सामोरात पाहू आता काय आहे ते. तुमचा कोण आमदार किंवा उमेदवार? आमचा उमेदवार इकडे जायचे रायगाव संघातले आहे ना, रायगाव मधले मतदारसंघामधले लोक आहे. मग उमेदवाराला पाहून मतदान करणार की तिकडे सरकार कोणाचं येणार हे पाहून मतदान करणार? नाही, ते आता सगळं ठरवणार समोरच काय अजून ठरवलं नाही? ठरवलं नाही अजून काय. अजून मतदान जवळ आलेलं आहे पण ठरलेलं नाहीये काकांचं. आपण त्यांना विचारूया. दादा, तुम्ही कुठून आलात? मी नांदगाव. अच्छा, तुमचं सुद्धा या काकांसारखंच म्हणणं काही काही वेगळं मत आहे? नाही, मला काय बोलतो. बरं, तुम्ही सांगा, तुम्ही शेतकरी आहात, किती वर्षांपासून शेती करताय? नाही, 20 वर्षापासून. 20? कसली कसली शेती आहे, किती शेती आहे? शेती घरची नाही, अशी मक्ते बटायची वा. आता कापूस, सोयाबीन. कापूस सोयाबीन दोन्हीची शेती आहे. मग तुमच्या काय समस्या आहेत? समस्या काय आता, समस्या काय आता जसं चालू आहे चालू आहे. त्याच्या मागे काय चालू आहे तुमचं? काहीच कुठलीच समस्या भेडसावत नाही तुम्हाला? कसं सांगा जर नसेल तर? त्यात काय
तुम्हाला कुठल्या समस्या येतात का? तुम्ही एक शेतकरी आहात. आम्ही बऱ्याचदा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहतो, शेतकरी संतापलेला आहे पाहतो, काही शेतकरी समाधानी सुद्धा असतात. तुम्ही नेमके काय आहात? नेमकी काय ठीक आहे, मला सांगा, तुम्ही कुठून आलात? आम्ही कंपोस्ट कात्री तालुका कळंब जिल्हा यवतमाळ तिथून आलो. 3 एकरात सोयाबीन वाले 22 कट्टे निघाले मॅडम. 3 एकरात एका थैलीले मॅडम 35 ते कापण्याचा खर्च येते. 250 रुपये क्विंटल सोयाबीन खपते आपल्या हेडंब्यावाले घेते. आणि मॅडम आम्ही खूप रात्र दिवस कष्ट करतो, आम्हाला भाव नाही भेटत. 2,000पासून 4,000 सोयाबीन खपते मॅडम. और काय उरून राहिले 22 कट्टे म्हणजे 11 क्विंटल कापूस सोयाबीन होऊन राहिले मॅडम. 11 क्विंटल कापसामध्ये पोराचं शिक्षण करावं का घरचा आई वडिलाचा खर्च करायचा, लेकरा बाळाला शिकवायचं, कपडे लत्ते का घालायचे. आज कापसाची पोझिशन पहा मॅडम, तर कापूस एकरी 3 क्विंटल 3.5 क्विंटल कापूस होऊन राहिला. आज 7 एकरात मॅडम 21 क्विंटल कापूस होते. त्याचं आज 22-24 हजार रुपये खर्च आहे एकरी कापसाले. कापसाचं उत्पन्न सुद्धा धडीतीचं नाही. हा निसर्गाचा कोप आहे. इकून सरकारचे पैसे खरडल्याचे पैसे देतो म्हणते, मागच्या वर्षीपासूनचे पैसे नाही भेटले मॅडम खरवडल्याचे अजूनही. पीएमचे टाकते ते घरातला आर्थिक परिस्थिती सांभाळून काही गहाणगुठा करून मॅडम आम्हाला त्याच्यानंतर 2,000 होते. 2,000 काय होते मॅडम? सकाळी मंजन घेतलं तेव्हापासून खर्च लागतो मॅडम, तर संध्याकाळी झोपी इलेक्ट्रिकचा खर्च भरून द्यावा लागते. कुठं गेलं मॅडम सरकार? फक्त हे कोणते आश्वासन देऊन राहिले सरकार आणि काही नाही. हे देतो ते देतो ते देतो, कर्जमाफी करतो. आता इलेक्ट्रिकचे आज वीज दर वाढवले, गॅस वाढवली, अजून का करणार आहे मॅडम? तुम्ही सांगा. हा आमच्या लहान लहान छोट्या लेकराचं आम्ही शिक्षण पाणी कसं करायचं? आज आमचं 10 वर्ष झाले मॅडम. या वर्षी पिकन, पुढच्या वर्षी पिकन, असे साल पडत आहे. आणि इकडून खोटे आश्वासनं आम्ही हे कास्तकाराले असे हे आपल्या काय म्हणते त्याला बा घुटमळत मारत आहे. पाय घासू हे खोटे आश्वासन आहे. हे नको असे. हे चांगले व्यवस्थित आम्हाला गॅस नाही पाहिजे, लाडक्या बहिणीचे पैसे नाही पाहिजे, आमच्या मालाला भावच पाहिजे. आज 7,000 रुपये क्विंटल कापूस मॅडम खपून राहिला चांगला. त्या कापसाला 10 रुपये क्विंटल बटाई येऊन राहिली. त्याला सुपला बियाणं आज का खर्च नाही येत मॅडम? मजूर वर्ग 4 घंट्याचे 400 रुपये घेते. फवारणीचे महिला निंदाले जाते तर 4 घंट्याचे 200 रुपये घेते. आज घंट्याचा हिशोब काढला फवारणीचा खर्च तर काही उरून नाही राहिलं. हे कसं का बा? आमच्या कापसाले भाव मिळाला पाहिजे. आणि आमच्या सोयाबीनला 2,000 नको आम्हाला. व्यवस्थित गव्हर्नमेंटची खरेदी आहे 49, तेवढे तरी द्या आम्हाला. हे आमचे किती धनाचे आज हा आमचा माल घेऊन घेता तुम्ही स्वस्त्यात आणि मग नाफेडची खरेदी चालू करता. हे फसवेगिरी होती. आज गोरगरीब हे किती कास्तकार आज इथं आपल्या काय आर्थिक मजबूतीसाठी इथं येऊन आहे. त्याची मजबुरी कोणी जाणू शकत नाही. गाडीचं भाडं आणलं मॅडम. 3 एकरात सोयाबीन 21 कट्टे झाले, तेवढे त्याला 1,000 रुपये दिले आणि 17-18 हजार रुपये खर्च आला 3 थैले आले. आणि का मी पैसे घेऊन जाऊन काय ह्या लहान लहान लेकराला शिकू मॅडम आम्ही? मला सांगा, तुम्हाला या सगळ्यातनं किती पैसे मिळतात आणि तुमचा ऍक्च्युअल खर्च किती आहे? मायनस मध्ये आहे मॅडम. ह्या भावबाजीच्या घाटा आम्हाला. का करावं आम्ही आता? तुम्हाला सांगून का करावं? फक्त कास्तकारालाच कळते, ज्याचं दुखते त्यालाच कळते. कोणाच्या घरी सण असं होता दिवाळीसारखा, तर सण नाही केला लोकांनी. कारण की बाबू पैसा नाही. सोयाबीन काही जणांचं निघालं होतं, काही जणांचं निघायचं होतं, तर त्याला धडीतीचं खाले नाही भेटलं मॅडम. अशी पोझिशन आहे आमच्या ह्या कास्तकार बांधवाची. आणि इथं सरकार तर म्हणतंय की आम्ही आता 12,000 रुपये दिले जात आहेत. 6,000 सरकार देतं, राज्य सरकार 6,000 केंद्रात येत आहेत. लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 घराला येत आहेत. वीज बिल माफ केलेलं आहे. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपयापर्यंत अनुदान दिलेलं आहे. हे पुरेसं नाहीये? नाही आहे मॅडम, काहीच नाही. फक्त 100तून 20% लोकांना देते, 80% फुसाड जाते. हे फसवेगिरी आहे मॅडम. याच्यात मी खोटं असाल तर तुम्ही कास्तकाराला विचारू शकता मॅडम. तुम्ही अशी परिस्थिती आहे. 100तून 20 जणांना देते आणि 80 जण फुसाड जाते. माझे खरवडल्याचे पैसे सुद्धा आले नाही मागच्या वर्षीचे. काही जणांचे झाले आणि काही जणांत नाही झाले. अशी परिस्थिती आहे. बाकी तो असो विषय. फक्त आमच्या शेतमालाला भाव द्या तुम्ही. कापूस 10,000 नाही तर कमीत कमी 9,000 करा. सोयाबीन हे परवडून नाही राहिलं. 2,000पासून तर 4,000 का होऊन राहिलं मॅडम? याचा सांगा तुम्ही. खर्च काढून मी 3 एकरातले 22 कट्टे झाले. गाडीचं काटकूट करून मी 2-4 हजार रुपये घरी घेऊन जाईन आणि ते लोकांचं
तुमच्यासारख्याकडून कर्ज काढलेलं त्याचं व्याजबट्टा दिलं तर काहीच नाही उरत मॅडम. कसं करायचं, किती कष्ट करायचे. पण ही परिस्थिती आत्ताच आहे की या आधीपासून वर्षानुवर्ष अगोदरपासून आहे मॅडम, वर्षानुवर्ष अगोदर. अशीच फक्त कापसाले भाव आम्हाला 10,000 पाहिजे, सोयाबीनले 7-8 हजार रुपये भाव पाहिजे, तेव्हा हा कास्तकार सुखी राहते. नाही तर काही नाही. आमचा कच्चा मालाले भाव घेऊन जाता कच्चा माल, आणि पक्का माल तुम्ही हे करता. आमचा स्वतःचा माल असून आम्हाला अधिकार नाही विकायचा, तो दलाल विकते. कास्तकार नाही विकू शकत. फक्त कास्तकार रात्रदिवस कष्ट करते, आणि रात्रदिवस कष्ट करू तो चोर बनते. त्याचा अधिकार नाही. तो दलाल येते, दलाल बोली बोलते. तो व्यापारी येतो, तो हे करते. कास्तकार काहीच नाही. फक्त कास्तकाराला पिकवणी आहे, त्याच्यानंतर काहीच नाही आहे. कास्तकाराचा दाता कोणच नाही आहे. असं थांबा, मी येते परत तुमच्याकडे, पण आपण बाकीच्याने विचारूया. दादा बोलतायत, त्यांनी फारच आक्रोश व्यक्त केलेला आहे, पण अशीच परिस्थिती तुम्हाला सुद्धा गावागावात पाहायला मिळते. तुमचं कुठलं शेती आहे आणि या समस्या तुम्हाला सुद्धा भेडसावत आहेत? मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि ज्या काही शेतकऱ्याच्या समस्या आहे त्याचं अनालिसिस करून मी सरकारसमोर मांडू इच्छितो. कारण 2014 साली म्हणजे 10 वर्ष आधी जे सोयाबीनला जे भाव होते त्याच्यापेक्षाही 10 वर्षानंतर भाव कमी झालेले आहे. कारण 10 वर्षांनी सरकारने जीएसटी आणून जो 15% टॅक्स होता तो 48% टॅक्स जीएसटी आणि इम्पोर्ट ड्युटीच्या मार्फत केलेला आहे. म्हणजे बाजाराची महागाई वाढत आहे, परंतु शेतीमालाचे भाव हे वाढत नाही आहे. परंतु मला असं म्हणत आहे, शेतीमालाचे भाव जर वाढवायचे नसेल तर शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. त्यासाठी जगभरातून सरकार काय करतं, रॅफेलची टेक्नॉलॉजी आणतं आणि देश आत्मनिर्भर करतं. परंतु जगाच्या बाजारपेठेत असं काही तंत्रज्ञान आहे की एकरी 30 क्विंटल सोयाबीन पिकणार आहे. 3,000 रुपये भाव भेटले तरी 90,000 होत आहे. आता या कास्तकाराला 5,000 रुपये भाव भेटला तरी 15,000च्या वर एकरी याचा उत्पन्न होणार नाही. परंतु जगाच्या बाजारपेठेत जे शेती आहे, जे जगातली शेती आहे ते 90,000 रुपये एका एकरात कमवतात आणि भारतीय शेतकरी 15,000 रुपये कमवतात. पण महागाई वाढत आहे, जीएसटी वाढत आहे, टॅक्स वाढत आहे आणि टॅक्स मधले 100 रुपये जमा झाल्यावर जर 10 रुपये शेतकऱ्याला वाटत असन, याच्यात काही स्वारस्याची गोष्ट नाही आहे किंवा सरकारने स्वतःची पाठ थोपून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे. खरं पाहिजे आहे शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि त्याचा नफा वाढला पाहिजे. कारण की शेतकऱ्याचा जर नफा वाढला तर तो बाजारपेठेत जाईल, बाजारातल्या वस्तू खरेदी करेल. कारण की त्याची पिढ्यानं पिढ्या त्याच्या गरजा पूर्ण झाल्या नाही आहे. त्याचे घरच्या सगळ्या लायबिलिटीज आज जशा आहे तशाच आहे. त्या जर पूर्ण करायच्या असेल तर शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्या खिशात नफ्याचं प्रमाण वाढून बाजाराची व्यवस्था समृद्ध व्हायला पाहिजे. आणि बाजार जर समृद्ध झालं पाहिजे आणि जर उत्पादन वाढलं, उत्पादन जर शेतकऱ्याचं वाढलं तर याच्यातली त्याला लागणाऱ्या वस्तूची कारखानदारी वाढेल, त्यातून रोजगार वाढेल, नवीन मुलांना रोजगार मिळेल. म्हणजे जो खरा गरजवंत आहे, ज्याला बाजारातल्या वस्तू घ्यायच्या आहे, त्याच्या खिशात पैसा येणं फार गरजेची गोष्ट झालेली आहे. त्यामुळे सरकारने जसं राहुल गांधींनी काल संविधान बचाव म्हटलं आहे, कारण की संविधान धोक्यात आल्यामुळं जो तक्ता होता SC ST OBC तो जसा धोक्यात आला तसा शेती व्यवसायही धोक्यात आलेला आहे. आणि शेती व्यवसाय जेव्हा धोक्यात येते पूर्ण भारतातली बाजारपेठ धोक्यात येते. कारण की शेतकऱ्याच्या गरजा पूर्ण जर झाल्या तर बाजारपेठ उमलेल आणि कारखानदारी वाटे आणि बेरोजगारी दूर होईल. म्हणजे देश समृद्ध करायचा असेल संविधानासोबत शेती सुद्धा वाचायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. खूप मोठा मेसेज दादांनी दिलेला आहे आणि आपल्याला ते वचननाम्यात तर पाहायला मिळते की अशा सगळ्या योजनांचा उल्लेख आहे. पण आत्ताच्या विद्यमान सरकारबद्दल बोलायचं झालं तर सरकार म्हणते, इकडचं राज्य सरकार, की हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. पंतप्रधान मोदी म्हणतात की माझ्या डोळ्यासमोर केवळ 4 जाती आहेत, महिला आहे, तरुण आहे, त्यातलाच एक जात ते शेतकरी सुद्धा सांगतात. तुमचा या सगळ्यांवर विश्वास आहे? तुम्हाला असंच पाहायला मिळते की हे सरकार ह्याच मुद्द्यांनुसार काम करते असं वाटतं तुम्हाला? हे सरकार, मोदीचं सरकार बिलकुल शेतकऱ्याच्या विरोधात आहे आणि बेकारांच्या विरोधात आहे. सगळे उद्योगधंदे बंद झालेले आहे आणि शेतकऱ्याला आज तुम्ही 6,000 रुपये भाव देऊ शकत नाही म्हणजे काय शोकांतिका आहे. त्याला 3 एकर, आता तुम्ही ऐकलंच की 3 एकर मध्ये त्याला 15 क्विंटलही सोयाबीन नाही झालं, 12 क्विंटलच्या वर झालं नाही आणि खर्च एकरी 17,000 रुपये आहे.
एका सोयाबीनचा 1 एकरचा खर्च 17 ते 18 हजार रुपये आहे आणि त्याला उत्पन्न जर झालं नाही, भाव नाही मिळाला तर कसं काय तो जगल? आणि सगळं तोट्यात आहे शेती धंदा, कापसाचाही धंदा तोट्यात आहे, शेती सोयाबीनचाही आणि तुरीचाही. आणि तुरी पण आयात करून राहिले तुम्ही. 140 रुपयाची दाल फ्राय खाता हॉटेलमध्ये आणि डाळीला भाव 200 रुपये झाल्याबरोबर बोंबालणं सुरू करता. एका दाल फ्रायला 60 ग्रॅम डाळ लागते 6 रुपयाची, 7 रुपयाची, मसाला लागते 6 रुपयाचा, 12 रुपयात दाल फ्राय तयार होते आणि 140 रुपये देतात तेव्हा गोडी नाही खाता, तेव्हा कोणी बोंबलत नाही. आणि डाळीचे दर वाढले की शेतकऱ्या बजेट कोलमडलं म्हणते. आज तुम्ही 6,000 कोटीची सबसिडी दिली कारवाल्याला, 20 लाख कारवाल्यांना, मुंबईमध्ये जाणाऱ्यांना. ते काही गरीब आहे का? टोलमाफी का दिली? तीच जर 6,000 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले असते तर 6,000 मध्ये सोयाबीन खरेदी केलं असतं. 108 रुपये, 1,008 रुपये हमी भाव, 4,892 रुपये आणि 1,108 रुपये त्याच्यामध्ये जोडून 6,000 रुपये भाव दिले असते तर 6,000 कोटीमध्ये 35 लाख टन सोयाबीन खरेदी झालं असतं. शेतकऱ्याची दिवाळी झाली असती, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या असत्या. आज मी घातलेलं शर्ट हे फक्त 40 रुपयाच्या रुईमध्ये तयार होतं, फक्त 40 रुपयाच्या रुईमध्ये, आणि विकत घेतल्या जाते 1200च्या वर. हा कुठला न्याय आहे? शेतकऱ्याला 40 रुपये भेटत नाही एका शर्टाच्या मागं, परंतु व्यापाऱ्यांना आणि त्यांच्यावर बिल्डिंगा बांधणाऱ्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांना, मिल मालकांना करोडो रुपये मिळतात. आज 90 कोटी जनता शेती धंद्यावर अवलंबून आहे, शेतकऱ्याच्या बाय प्रॉडक्टवर जीवन जगत आहे, नोकरी करत आहे, धंदा मिळत आहे, त्यांना सगळं मिळतं. 90 कोटी जर हे डोलारा हा कोलमडला तर सगळं विस्कळीत होऊन जाईल. आज शेतकऱ्याला भाव मिळवण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार काहीच करत नाहीये. फक्त ते व्यापाऱ्याचं धोरण अवलंबून राहिले. लाडकी बहीण योजना किंवा कुठलाही व्यापारी लाडका भाऊ आणि किंवा सबसिडी आम्हाला काही नाही पाहिजे. आम्हाला सोयाबीनला 6 ते 7,000 रुपये भाव पाहिजे, कापसाला 12,000 रुपये भाव पाहिजे. शर्टाचा 40 रुपयाच्या रुईऐवजी 70 रुपयाची रुई लागली तर 12,000 रुपये भाव देऊ शकतात. का नाही आम्हाला भाव मिळत? आमची कापूस एकाधिकार योजना कोलमडीत म्हणजे बंद पाडली यांनी. कापूस एकाधिकार योजना असती तर आम्हाला 9,500 रुपये भाव मिळाला असता. कारण की कृषी मूल्य आयोगाचा भाव आणि 22% त्याच्यावर अग्रिम बोनस हे एन.डी. पाटलांनी कायदा केला होता 78-79 साली विधानसभेत. नफा आला तर शेतकऱ्याचा, तोटा आला तर सरकारचा. आज आपण 20,000 रुपये मध्ये माणसं मिळत असताना बाबू लोकांना 50,000 देतो, त्यांचं संरक्षण देतो, मग शेतकऱ्याला का नाही? आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला पण संरक्षण द्या. आमच्या ह्याच्यात आमची क्रयशक्ती वाढली तर धंदे चालल, दुकानं चालल, कारखाने चालल आणि सगळ्या लोकांना रोजगार मिळेल. ही एक. आणि आज जी शोकांतिका आहे की खेड्यातला मजूर बाहेर येऊन राहिला, शहराकडे येऊन राहिला, तो बंद होऊन जाईल. त्याला खेड्यातला जर 12,000 रुपये जर क्विंटलचा भाव मिळाला, 7-8 रुपये जर सोयाबीन मिळालं, 12,000 रुपये तुरीचे भाव मिळाले तर त्याला एक हमी राहील आणि तो गाव सोडून कुठेच जाणार नाही. बेकारीचा लोंढा येणार नाही, बेकारी वाढणार नाही. शेतकऱ्याची क्रयशक्ती वाढली तर सगळं मार्केट चालल, कारखाने चालल आणि त्याचे सुखाचे दिवस येईल. मी तुमच्याकडे पण येतेच आहे, फक्त तिकडे आणखीन काही बसले त्यांच्याकडे जाऊया. मला सांगा दादा, तुम्ही कुठच्या तिकडचे आहात? यवतमाळचे? बरं, तुम्ही कुठच्या गावचे आहात? हा, बरं, मला सांगा, तुम्ही शेतकरी आहात? कसली शेती आहे? आणि मला सांगा की आता एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत, बरोबर आहे? तुम्ही पण घाबरू नका. मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला सुद्धा काही समस्या भेडसावत आहेत का? बोलत नाही, नाहीच बोलतायत. अच्छा, ठीक आहे, मग परत मी तिकडे जाते. हा, ठीक आहे. मला तुम्ही सांगा की सगळ्यांकडनं आपण समस्या ऐकलेल्या आहेत, पण ह्या सगळ्या समस्या वर्षानुवर्ष आहेत, अनेक सरकारांमध्ये येऊन जात आहेत. त्याच्यामध्ये काही बदल होतो की नाही होत, की शेतकऱ्याची परिस्थिती जी आहे ती शेवटी जैसे तेच असते? आता जे सर्व सांगत आहे हे वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. जसं मी 30 वर्षापासून शेती करतो आणि मी मोरारजी देसाईपासून पंतप्रधान आठवते, पण मला नाही वाटत की जेवढे पंतप्रधान झाले एखादा शेतकरी हिताचा पंतप्रधान झाला म्हणून. शेतकऱ्यांच्या समस्या पूर्वभार, जसं मी लहान असताना पाहिलंय की त्यावेळेस शेतकरी संघटना फार फार्मात होती आणि त्यावेळेस सुद्धा मोर्चे निघायचे. सांगलीचा म्हातारा काय म्हणते, कापसाले भाव नाही म्हणते. तर योजना ह्या खूप आल्या, पण शेतकरी फुलफिल एकाही सरकारच्या कारकिर्दीत शेतकरी फुलफिल आणि सुखी झालेला नाहीये.
सरकार सगळेच पाहिले आपण जनता पक्षाचं पाहिलं, जनता दलाचं पाहिलं, भाजपचं पाहिलं, काँग्रेसचं पाहिलं. पण मला दाखवा ना की एखाद्या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुखी झाला, मला दाखवा ना. सगळं भाजप आली तर काँग्रेसवर खापर फोडते, काँग्रेस आली तर भाजपवर खापर फोडते. फक्त एकमेकांवर खापर फोडून हे राजकारण करतात, स्वतःची पोळी शेकतात. पण एकही भारतातल्या एकाही राष्ट्रीय पक्षांनी शेतकऱ्याला न्याय दिलेला नाही आहे, हे माझं मत आहे. आम्हाला फक्त बोंबलायला लावतात. हे भाजप आली तर आम्ही काँग्रेसकडे फिरतो, काँग्रेस आली तर आम्ही भाजपकडे फिरतो. आम्ही फिरून फिरून त्रासलो, इकडून नाही तर तिकडे, तिकडून नाही तर इकडे, तेच करत आलो आहे आम्ही. पण आम्हाला आमची जी पोझिशन आहे हीच राहणार आहे. आता जे भाऊनी म्हटलं की 10 क्विंटल, माझंही 3 एकरात 10 क्विंटल सोयाबीन निघालेला आहे. माझा एकरी खर्च 16,000 रुपये, मला फक्त 3200चा भाव मिळाला आहे. माझ्या 2 मुली शिक्षणाच्या आहेत. आमच्या मुलींची फी भरायची असली तरी आम्हाला सोयाबीन विकूनच भरावं लागते. कारण शेतकरी कसं आहे, शेतकरी कोणता खरा शेतकरी आहे की ज्याचं उद्रपोषण नुसतं शेतीवर आहे. माझ्याकडे 3 एकर शेती आहे. 3 एकरावर मला 50,000 रुपयेच मिळत आहे. माझा वर्षाचा खर्च पाहिला का तुम्ही? माझ्या घरात वृद्ध आई वडील आहे, मुलं शिक्षणाची आहे, तरुण मुलं झालेले आहे. याचा हिशोब काढला का सरकारने कधी? कोणतंही सरकार येऊ, सरकार विचार करते का? शेतकऱ्याचा विचार करते का? आज पेपरला पहा तुम्ही, प्रत्येक उमेदवाराचा लेखाजोखा आहे, प्रत्येक उमेदवार कोट्याधीश आहे. हे जे उमेदवार उभे आहे हे 30 वर्षाच्या आधी काय होते? हे मोटरसायकलवर फिरणारे 30 वर्षाच्या आधीचे उमेदवार हे कसे काय 5 वर्षात 10 वर्षात कोट्याधीश झाले? कोणतेही असो, काँग्रेसचे असो, भाजपचे असो, हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले उमेदवार, आज यांचा प्रॉपर्टी पहा तुम्ही, करोडोच्या वर प्रॉपर्टी आहे. माझ्याकडे शेती 50 एकर होती, आज 25 एकरवर आली. यांच्याकडे शेती 50 एकर होती, ही 150 एकरवर गेली. कशी काय गेली? म्हणजे राजकीय लोकांजवळ जादूचे टेबल आहे, आमच्या शेतकऱ्याजवळ जादूचा टेबल नाही आहे, आमच्याजवळ हरामाचा टेबल नाही आहे. आम्ही फक्त घाम गाळतो. कुठे आले? आजचा तुम्ही देशोन्नती पहा आजचा, आणि मी तुम्हाला ना 5 दिवसातले देशोन्नती दाखवतो. यवतमाळ जिल्ह्यातले जे विधानसभेत उभे राहणारे उमेदवार आहे हे फक्त 10-10 आणि 20-20 एकर शेतीवाले होते. यांची आजची प्रॉपर्टी पहा तुम्ही, करोडो रुपयात आहे. हे करोडोच्या वर गेले आणि आम्ही 50 एकरवाले शेती विकून आम्ही 5 एकरावर आलो. म्हणजे राजकारणात कसं आहे, जादूचे टेबल आहे. का वळत आहे लोक राजकारणात? का भाडीमार करतात तिकीट मागायसाठी? शेतकऱ्यांसाठी भाडीमार करत नाही, शेतकऱ्यांसाठी येत नाही हे रस्त्यावर. पद भेटले की चुपचाप बसतात, फक्त आम्हाला फसवतात, कोणताही राजकीय पक्ष असो. आणि आमचे शेतकरी बिचारे दबून जातात. नाही ना भाऊ, पाहतो ना, आम्हाला आशेवर जगत आहे आम्ही. फक्त काँग्रेस आली तर आपलं बरं होईल, भाजप आली तर बरं होईल. पण मी म्हणतो की भारतात शेतकरी आपल्या पिढ्या जाईल, पण शेतकरी कधीच सुखी होणार नाही. जिथपर्यंत हे राजकीय पक्ष आहे ना, तिथपर्यंत कधीच शेतकरी सुखी होणार नाही. लिहून देतो मी, स्टॅम्पवर लिहून देतो. शेतकरी जर सुखी झाला ना, स्टॅम्पवर लिहून देतो मी, कधीच शेतकरी सुखी होणार नाही. जेवढे भारतातले राजकीय पक्ष आहे सगळे स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी करताय. शेतकऱ्यासाठी कधीच करणार नाही, केलंही नाही आणि पुढे करणारही नाही, कधीच करणार नाही. हे आज जे कोट्याधीश आहे ना, यांची जी प्रॉपर्टी आहे, यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलंय, एवढे करोड तेवढे करोड, यांच्या प्रॉपर्टीत वाढ होत आहे. पुढच्या 5 वर्षात तुम्ही पुन्हा पहा, ज्याच्या खात्यात आता 10 करोड आहे ना, तो 25 करोडवर जाईल. आणि आमच्यावर जे आज 1 लाख खर्च आहे ना, 5 वर्षांनी आमच्यावरचं खर्च 10-10 लाखावर जाईल. एक तर आम्हाला फाशी घ्यावं लागेल, नाही तर शेती विकावं लागेल. पण मग आता ज्या कर्जमाफीच्या घोषणा केल्या जात आहेत त्या तुम्हाला तेवढ्या आश्वासक वाटतायत? काय आश्वासक वाटते? काय भरोसा करायचा? कर्जमाफी काय करतात ती? कर्जमाफी किती? 50,000, 1 लाख? काय कर्जमाफी काय होते? पण आमच्या शेतीचं व्हॅल्युएशन जर पाहिलं तर आमचं 5 एकराचं व्हॅल्युएशन 20 लाख रुपये, आम्हाला पीक कर्ज 1 लाख रुपये मिळते. 1 लाखाची कर्जमाफी करून काय करता तुम्ही? अजून आमच्यावर 5 वर्षात 2 लाख रुपये कर्ज होते ना. आजचा या भाऊनी जे भाव सांगितला, यांची माझी कंडिशन सेम आहे. माझ्या 3 एकरात 10 क्विंटल सोयाबीन, माझं 3200 सोयाबीन गेलं. आमच्या हातात 40,000 रुपये. तुम्ही तरी खरं 40,000 भागवता का? हे जे जेवढे उमेदवार आहे, या उमेदवारांना सांगतो मी की तुम्ही 40,000 घर चालवून दाखवा. पूर्ण प्रॉपर्टी दान करतो यांना मी, पूर्ण प्रॉपर्टी यांना गिफ्ट देऊन टाकतो मी. आम्ही जे 50,000 घर चालवत आहोत, शेती चालवत आहोत, यांनी 50,000 करून दाखवा. यांचा रोजचा खर्च 50,000 आहे, यांचा संध्याकाळचा खर्च 50,000 आहे. त्या 50,000 आम्ही वर्ष चालवतो. कसं चालवत असेल विचारा ना आम्हाला. आम्ही कसं चालवत असेल विचारा आम्हाला तुम्ही, की 50,000 तुम्ही वर्ष कसं चालवता? यांचा खर्च 50,000 रुपये खर्च आहे. एखादा उमेदवार दाखवा तुम्ही, एखादा राजकीय माणूस दाखवा तुम्ही, एखादा साधा पंचायत समितीत आलेला, कॉटन मार्केटमध्ये निवडून आलेला दाखवा. हा 5 वर्षाच्या आधी काय होता ना आज काय आहे. जे 2 व्हीलर वाले होते,
मला अजूनही आठवते, 84 पासून आठवते, हे जे यवतमाळ जिल्ह्यातले सगळे लीडर आहे ना, हे सगळे लीडर शेतकरी कुटुंबातले होते. हे नुसते मोटरसायकलवर सायकलवर होते. आज यांच्या गाड्या पहा तुम्ही, बायकोची गाडी वेगळी, मुलाची वेगळी, यांची गाडी वेगळी, यांच्या मुलींना गाड्या वेगळ्या. कुठून आली प्रॉपर्टी? विचारा ना, जनता विचारते का त्यांना? विचारते का? जिल्ह्यातले जेवढे दिग्गज आहे यांना जनता विचारते का, अरे बाबा तुझ्याकडे कुठून आली प्रॉपर्टी? आणि आम्ही रात्रंदिवस शेतात राबतो, आम्हाला विचारते का तुझ्यावर कर्ज का झालं म्हणून? एखादा नेता कधी विचारते का कर्ज का झालं म्हणून? एखादा लोकप्रतिनिधी शेतकरी आत्महत्या झाली, एखादा आमदार खासदार पालकमंत्री जाते का? हा, त्या मोदरी गावात एक आत्महत्या झाली, डोंगराळ भागात आत्महत्या झाली, तो स्टँडिंग आमदार गेला नाही, विरोधी पक्ष नाही, कोणीच नाही. शेतकऱ्यांचं सांत्वन करायला कोणीच जात नाही. शेतकऱ्याचे मुलं कुठून शिकून राहिले माहित नाही, यांचे मुलं फॉरेनमध्ये शिकून राहिले, आमचे पोरं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून राहिले. किती तफावत आहे, किती मोठी दरी आहे. आणि ही दरी आयुष्यात बुजणार नाही, इथे तरी बुजणार नाही ही दरी. हा, शेतकऱ्यांना एक तर फाशी घ्यावं लागेल, नाही तर शेती विकून इथे कॉटन मार्केटमध्ये आम्हाला हमाली करावं लागेल, अशी पोझिशन आहे आमची. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा मुद्दा सुद्धा तितकाच गंभीर आहे आणि याही पट्ट्यामध्ये होत असतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही सुद्धा शेतकरी आहात, गावातली परिस्थिती तुम्हाला सुद्धा जवळून जास्त माहिती आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते, इतकं टोकाचं पाऊल उचलण्यासारखी परिस्थिती बिकट झालेली आहे का? आज मी मनोज पाचघरे, माझी शेती सावरला आहे बावडगाव तालुक्यात, आणि मला पण एकरी 1.5 क्विंटलचा सोयाबीनचा ॲव्हरेज आलेला आहे, आणि जास्तीत जास्त माझा कपाशीचा 6 क्विंटलचा ॲव्हरेज येईल. आणि कपाशीचा एकरी खर्च कमीत कमी 30,000 रुपये प्रति क्विंटल खर्च आहे, आणि सोयाबीनचा खर्च 20,000 रुपये खर्च एकरी. आणि 1.5 क्विंटल जर आम्हाला सोयाबीन पिकत असेल किंवा कपाशी पिकत असेल तर आम्ही जगायचं कसं आमच्या समोर, आणि मजुरी कशी द्यायची? ज्या दिवशी आम्हाला हप्ता द्यावा लागतो मजुरीचा, त्या दिवशी छाती धडधड करते का पैसे आणायचे कुठनं? म्हणजे आमची परिस्थिती इतकी दिवसेंदिवस खाला होत आहे. 2021 ते 22 मध्ये मी सोयाबीन माझं 7,500 रुपये क्विंटल विकलं होतं, आणि कापूस 12,000 रुपये क्विंटल विकला होता. आजच्या 2 वर्षातली परिस्थिती पुन्हा खालावलेली आहे. हे 1,500 रुपये देऊन काय फायदा आम्हाला? तुम्ही आम्हाला भीक नाही पाहिजे ना? हे भीक सरकार आम्हाला जे भीक देऊन राहिलं, आणि आम्ही भिकाऱ्यासारख्या त्याच्यावर हात पसरत आहे. आम्हाला ह्या गोष्टी शोभत नाही, आम्हाला लाज येते ह्या गोष्टीची, पण तरी आम्हाला इलाज नाही आहे त्यांच्या असे एवढेच पैसे घ्यायसाठी. आम्हाला टेक्नॉलॉजी द्या ना. जगात आज BG6 ची टेक्नॉलॉजी चालू आहे, GM टेक्नॉलॉजी आली आहे, प्रगत टेक्नॉलॉजी आहे. जगातील लोक शेतकरी आणि भारताच्या शेतकरी त्यांच्या याच्यात टिकू शकत नाही. आम्हाला इकडे 3 क्विंटल सोयाबीन पिकून राहिलं, 2 क्विंटल पिकून राहिला, आणि तिथं आणि अमेरिकेतला शेतकरी हा, ब्राझीलमधला शेतकरी इकडे 30 क्विंटल सोयाबीन पिकून राहिला. आणि बाजारात म्हणजे वर्ल्ड मधला जो बाजारचा रेट आहे तो जर समजा 4,000 रुपये क्विंटलचा असेल तर 30 क्विंटलचे त्याला 1,20,000 रुपये होतात. आम्हाला इथं 9,000 मिळून राहिले. म्हणजे आम्ही जगायचं कसं? ते लोक आम्ही त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कसं यायचं? त्याच्यासाठी आम्हाला सरकारनं टेक्नॉलॉजी द्यायला पाहिजे, कपाशीमध्ये टेक्नॉलॉजी द्यायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट सोयाबीनमध्ये टेक्नॉलॉजी, GM टेक्नॉलॉजी आलेली आहे. आम्ही इथं आम्हाला जगात 30 क्विंटल एकरी कापूस पिकून राहिला, त्यांचा भाव त्यांचा जर 6,000 रुपये क्विंटलचा भाव असेल तर एकरी 1,80,000 रुपये कापूस पिकून राहिले, आणि मी इकडे 36,000 रुपये कापूस पिकून राहिले एकरी. म्हणजे किती मोठी तफावत आहे. आम्ही टिकाव धरायचा कसा म्हणजे वर्ल्ड मार्केटमध्ये? आमच्यासमोर मोठा एक्स्ट्रा प्रश्न आहे. आणि भाऊ जे आता आमचे सहकारी बोलले, आता शेतकरी मित्र बोलले, यांच्या बरोबर आहे. 5 वर्षानं पहा तुम्हाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप वाढेल. आता जर समजा शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी दिली नाही तर शेतकऱ्यांची आत्महत्या हमखास वाढणे आहे. काही आम्हाला इलाज नाही या गोष्टीचा. आणि मुलांचं बाळांचं कसं करायचं? आता माझी मुलगी लग्नाला आलेली आहे, लग्न कसं करायचं हा समोर प्रश्न आहे प्रत्येकासमोर. हा जगाचा खरा प्रश्न आहे. म्हणजे आमची परिस्थिती काहीतरी, माझी परिस्थिती बरी तरी आहे, पण बाकी शेतकरी मी पाहता, माझ्या शेजारी शेतकरी पाहतो मी, मरणाची जिंदगी जगत आहे, मरणाची. काय करायचं? समजा दवाखान्यात जातो म्हटलं तर PSC शिवाय पर्याय नाही आहे. मुलांना शाळेत शिकवायला जर समजा चांगल्या लोकांचे कॉन्व्हेंटमध्ये मुलं शिकत आहे, आणि ह्या लोकांना जिल्हापर्यंत शिकवत आहे, पण गोष्ट अशी आहे का त्याही 22,000 शाळा सरकारने बंद केलेल्या. आता आमच्या शाळेत, माझ्या गावापासून म्हणजे बाकीचे खेडे आहे, त्या माझ्या खेड्यातली शाळा फक्त सुरू आहे. आता त्या नदी ओलांडून त्या लोकांना माझी इथल्या शाळेत यावं लागते. पावसात त्यांची किती दुर्गती होती त्या लोकांची. सरकार काही लक्ष देत नाही. सरकार समस्या आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि त्यापुढे तुम्हाला आता भाऊनी सांगितलं, पण आत्महत्याचं प्रमाण खरोखर वाढू शकतं जर सरकारने टेक्नॉलॉजी दिली नाही तर आत्महत्या वाढणार. आज आमची इथं आम्ही त्या दिवशी काळी दिवाळी साजरी केली. 40 दिवस आचारसंहिता आहे. 40 दिवसाच्या आचारसंहितेमध्ये आम्ही आमचा न्याय मागायचा कुठं आहे? 22 रुपये जर सोयाबीन खपत असेल, विकला जात असेल, तर आम्ही आमचं सरकारचं प्रतिनिधित्व कोणा? कलेक्टर आहे. आम्ही कलेक्टरकडे जाणार ना. आम्ही कलेक्टर जे येतं सर्व तो एरिया झाडपूस केला. आम्ही आमच्या घरच्या भाकरी नेल्या, त्या दिवशी खाल्ल्या, आणि आमच्यावर आचारसंहितेचा भंग म्हणून आमच्यावर त्यांनी कलमा लावल्या. आम्हाला जमानती घ्यावं लागल्या.
आम्ही काही निदर्शनं केली नाही, काहीच नाही केलं. आम्ही कोणाला बोललो नाही, कोणाला शिवीगाळ केली नाही, कोणती आग लावली नाही, कोणती गाडी रोखली नाही किंवा आपण कोणता रस्ता रोखू केला नाही. आम्ही काय असा हिंसक प्रवृत्तीचा आम्ही आंदोलन केलं नाही. तरी त्यांनी शेतकऱ्यांना आम्हाला त्यांनी 16 शेतकऱ्यांना त्यांनी आम्हाला आमच्यावर त्यांनी चार्जेस लावलेले आहे. कृषी मंत्री येत नाहीत का इथे कधी धनंजय मुंडे? आता आम्ही धनंजय मुंडेचं तोंडही नाही पाहिले. एक वेळा आला तर फक्त तो आता आला होता याच्यासाठी प्रचारासाठी मागच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेला, लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस. यायला पाहिजे ना, भेटतच नाही ना, काहीच नाही ना. आमचे आमदार साहेब काही करत नाही का, आम्ही लोकांना सध्या गावाला भेटी देत नाही. जे नव्यानं झालेले खासदार आता नव्यानं खासदार आता अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, त्यांना येऊन 6 मंथ झाले. आता त्यांना काम करायला अजून 4.5 वर्ष वेळ आहे त्यांच्याकडे. पण आम्हाला त्यांच्याकडून काहीतरी आशा आहे. आमच्या यवतमाळ शहरात गुन्हेगारीचं तुमच्या इकडच्या आधीच्या ज्या खासदार होत्या यवतमाळमध्ये होत्या आपण, म्हणून मी विचारते, कारण भावना गवळीकडे अनेक टर्म खासदार राहिलेले आहेत, त्यांच्याकडनं तरी काही कामं झाली होती? त्यांच्याकडे थोडीफार कामं झाली होती, त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल. पण आमच्या इथं आता कसं आहे, प्रत्येक ठिकाणी काय ते लोक पोहोचू शकत नाही. काही कार्यकर्त्यांना त्यांचे पोहोचायला पाहिजे, पण त्यांचे कार्यकर्ते कधी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही. ठीक आहे, आपण मला त्यांनाही विचारूया. तुम्ही कुठून आलात दादा? मी वाघापूरहून. माझी शेती बाबुळगाव तालुक्यात आहे. कसली शेती? अशीच आहे म्हणा, साधी. पण कुठलं पीक आहे? सोयाबीन, तुरी आणि कापूस. आणि आम्हाला पैसे नाही आले अजून बाबुळगाव मध्ये. कसले पैसे? हे मोदी सरकारचे पेन्शन हे ते लोकांना भक्कम घेतले, आम्हाला काहीच नाही. आणि आज ताई तुम्हाला सांगू, 2400 रुपये बॅग, 3000 रुपये सोंगाई, आणि इथं खपत आहे 3000 सोयाबीन. कास्तकारांना काय करायचं? भागत नाही खर्च, घर खर्च नाही भागत. आम्हाला आता रोज जावं लागते. मजुरी करता तुम्ही? आता जावंच लागेल, मग करता काय, असं असल्यावर जावंच लागेल ना. मजुरीतनं किती मिळतात? मजुरीत 500 रुपये रोज. त्याने तरी कसं भागतं? आता 4-5 जण घरचे असल्यावर भागणारच आहे ना. तुमच्या घरी आलाय का लाडकी बहीण योजनेचा लाभ? मिळालाय कोणाला? नाही, कोणालाच नाही का? बरं, नाही अजून पत्नीनं आता KYC केलं, यायचं आहे अजून. मला सांगा, आता शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न होता, इथे सुद्धा आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांचा. इतकं टोकाचं पाऊल उचलण्या एवढा शेतकरी हताश झालेला आहे, कुठलीच मदत त्याला मिळत नाही, अशी परिस्थिती खरोखर गावागावांमध्ये आहे का? आहे खरंच आहे ना. आम्ही खोटं बोलत नाही. आम्हाला भेटलेलेच सांगतो का, भेटले नाही भेटलेले नाही सांगत. आता बघा, तुम्हाला ऐकणारा हा जो प्रेक्षक वर्ग असेल तो शहरांमधला असणार आहे, त्यांना ही ग्रामीण पट्ट्यातली समस्या कदाचित माहिती नसणार आहे. म्हणून मी तुम्हाला विचारते, काय नेमकी ही गावातली परिस्थिती आहे, काय त्या शेतकऱ्यांचे प्रश्न? आमची परिस्थितीत लय बेकार गंभीर परिस्थिती आहे. मजूर भेटत नाही, कापूस फुटून आहे, कापसाला मजूर येत नाही. आज आम्ही 3000 रुपये थैलीनं सोयाबीन सोंगली, 23 थैल्याचे पैसे किती झाले ताई? आणि 186 कट्टे सोयाबीन झाली. मग आम्ही जगू कसं हो? आम्ही जगू शकत नाही. कुठलंच सरकार आश्वासक वाटत नाही. आता पाहू, आता यावेळेस आता बदलावं लागतं सरकार. का बरं? आपल्याकडे मधल्या 5 वर्षात एक महाविकास आघाडीचं सरकार येऊन गेलं, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आता महायुतीचं सरकार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. दोन्ही बाजूने दावे केलेच जातात की आम्ही शेतकरी मित्र असलेले सरकार आहे. तुम्हाला वाटतं तसं? पाहू ना मग. तुम्हाला आता वाटतं का? मधल्या 5 वर्षात तसं वाटलं का? नाही, आधी चांगलं होतं, पण आता ह्या 2 वर्षात थोडं बळकलं. ठाकरे सरकार बरं होतं असं तुमचं म्हणणं आहे? का बरं? त्यांनी काय मदत केली? काहून नाही, खूप काही केली. काय केली मला एखादी सांगा. काय नाही केले, आमचे खात्यामध्ये पैसे टाकले, शेतीच्या खात्यात पैसे टाकले. आम्हाला खूप मोठा लोन दिलं. आता या सरकारने तर लोनही नाही दिलं यावेळेस, आम्ही अर्ज करून बी. तुम्हाला काय वाटतं, आता महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी करावं की जो शेतकऱ्यांचा विचार करेल? शेतकऱ्याचा विचार करणारा असेल त्यालाच निवडून देऊ आम्ही. तो तुम्हाला कोण वाटतो चेहरा? आता पाहू ना. आता तर मी तुम्हाला असं नाही म्हणते की कुठल्या पक्षाला मतदान करता ते सांगा, पण एक चेहरा जो राज्य पातळीवर आपला मुख्यमंत्री म्हणून असेल की जो शेतकऱ्यांचा विचार. आघाडी? कुठल्या आघाडीमध्ये पण 3 पक्ष आहेत, एकीकडे शिवसेना युबीटी आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी पवारांची, आणि मग काँग्रेस आहे. कुठला तुम्हाला पक्ष हा असा वाटतो की जो शेतकऱ्यांसाठी काम करतो? आघाडी सरकार, पूर्ण सरकार. मला सांगा दादा, तुम्ही, आम्ही मुंबईमध्ये बऱ्याचदा ज्या वेळेला सभा बघत असतो, या ज्या गावखेड्यात होत असतात वगैरे वगैरे, त्यावेळेला नेते असे मंचावरनं म्हणतात की आम्ही या गोष्टी दिल्या ना शेतकऱ्यांना, मग खालून लोक हो म्हणतात वगैरे वगैरे, तेव्हा कोणीच नाही म्हणत नाही, तेव्हा का नाही शेतकऱ्यांचा राग व्यक्त होत? तसं नाही मॅडम, तिथून आश्वासन देते
का आम्ही इतके शेतकऱ्याला कर्ज देतो, माफ करतो, पण आमच्या पावतर येतच नाही. 80% लोकांना येत नाही, 20% लोकांना जाते. तर हे 20% लोक आम्ही तो ते म्हणते मंत्री लोक तिथे बसून का आम्ही दिलं, पण 80% लोक तो कास्तकार जो आहे तो रात्र दिवस त्याला वेळच नाही भेटत वावरात कष्ट करता, कारण त्याला माहीतच नाही. त्याच्या घरी आज काही काहीच्या घरी मॅडम आज त्या मंत्र्याच्या जे त्याने तर दिलेच, पण साधारण काही काही जणांच्या घरी, आमच्या घरी टीव्ही नाही आहे सर मॅडम, अजूनही LCD तर 2.5-3 लाखाची आहे, 20-30 हजारची. काही काही कास्तकाराच्या घरी LCD सुद्धा नाही आहे. फक्त हे कोड्डे आश्वासन आहे, याच्यात काही अर्थ नाही. हे कास्तकाराला फक्त गुमराह करते, काही नाही करत त्याच्या व्यतिरिक्त. पण एवढे सगळे नेते आता गावात येतात, यवतमाळ काय असं पट्टा नाहीये. मॅडम अल्पभूधारक कास्तकार कर्ज माफ म्हणे, आमचं तर कर्ज माफही नाही झालं. आम्ही अल्पभूधारकच आहोत सगळे, 5ही खाते आमचे अल्पभूधारक आहे. नाही झालं. मला दादा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता की यवतमाळ काय हा असा पट्टा नाही की जिकडे कोणी फिरकणार नाही. बडे बडे नेते इथं आहेत, अगदी शिवसेनाचं तर इथेच सामना झालेला आहे. मग एवढे सगळे नेते ज्या वेळेला इथे येत असतात त्यावेळेला हा रोष शेतकऱ्यांकडनं का नाही व्यक्त होत? आता नेते हर गावात येते, हर गावातले हे नेते 5 लोक पकडते, 5 लोकांना पकडते. जे काय ते त्या 5 लोकात मेंटेनन्स होते. तो 5 लोक काय झालं हो, देऊ कर्ज, याचं नाव लिहा, त्याचं नाव लिहा, ग्रामपंचायत म्हणजे आधार काढा, आधार लिंक करा, हे बाकीचे कास्तकाराला सांगते. हा कास्तकार जाते, पण ते गेल्याच्या नंतर ते काही दिवसानं ते बंद येतच नाही त्याच्या पावतर. कोणचा आमदार राव, खासदार, आता आमच्या इकडं हे आता झाला ना खासदार नाही, खासदार तर झालाच. हे आता अशोक भाऊ विखे होता ना तो, आता तर असे त्याने आमच्या गावात बरेचसे कामही केले, तो काही विषय नाही. पण कास्तकाराचे कामं नाही केले, कास्तकारावर कोणच नाही. 5 लोक येते, आमदार खासदार 5 जणांना पकडते, 5 जण ते आपलं गुमराह करून मिटिंग सभा मभा करते, आणि दुसरे 3-4 दिवस चालते, आणि 3-4 दिवस गेले का हे सब कास्तकाराला विसरून जाते. तो कास्तकार देवा माया पराठीला पाणी द्यायचं आहे, काही सोयाबीन सोंगायचं आहे, असं अशा परिस्थिती त्या कास्तकारावर येतच नाही काहीच. अशी परिस्थिती आहे मॅडम इथं आमच्या यवतमाळ जिल्ह्याची. आणि हा सगळ्यात आदिवासी जिल्हा आहे आमचा. इथं काहीच नाही, फक्त म्हणते तिकडं सांगते का खूप आम्ही योजना दिल्या, पण ह्या कास्तकाराला आदिवासी जिल्ह्यात काहीच योजना नाही. हे फक्त सांगायचे आहे, काही दुसरं नाही आहे मॅडम इथं. आले मी तुमच्याकडे ते मला तुम्ही सांगा, कारण की आता कसं आहे, दोन्ही बाजूंनी आश्वासनं आहेत. एकीकडे युती सरकार आहे, त्यांचं म्हणणं आहे, तर मी तुम्हाला ती आश्वासनं दाखवते सुद्धा आणि वाचून सुद्धा दाखवते की नेमकं काय काय दोन्ही बाजूंनी वचननाम्यात सांगण्यात आलेलं आहे. एकीकडे हे आहे महाविकास आघाडी, की ज्यांचं म्हणणं आहे कृषी समृद्धी म्हणून त्यांचं एक वचन आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन, हे त्यांचं वचन आहे. आणि दुसरीकडे आहे महाविकास आघाडी, की ज्यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना दुसरीकडे आहे महायुती, खरं तर ज्यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये, प्रत्येक वर्षाला 12,000 रुपये, 15,000 रुपये देण्याचे, तसंच MSP ची हमी देण्याचं वचन दिलेलं आहे. कुठलं तुम्हाला याच्यामध्ये भरोसा वाटतो? आता तुम्ही सांगा, काही जणांना देईन. हे आज आमची जमीन 10 लाख रुपये एकराची आहे, आम्हाला तुम्ही 15,000 गुमराह करून राहिले का? आणि हे जे समजा बँकेच्या सोसायटी की भेटते, 15 लाख रुपये एकराची जमीन 1 लाख रुपये देते आम्हाला, 3 एकराला 1 लाख रुपये कर्ज, FMCचं आपल्या सोसायटीचं कर्ज. 15 लाख रुपये एकराची जमीन आमची, 45 लाखाची जमीन, त्या 1 लाख रुपयात सोसायटीला गहाण आहे. मा 7-12 आहे मॅडम, कर्ज उचलला आहे त्या कळमच्या बँकेतील सोसायटीचं. आणि हे तुम्ही जे कर्ज देता, हे तुम्ही ते आता समजा उद्या भाजप आलं किंवा काँग्रेस आलं, ते काय म्हणते भाजप आले का मी तुमचं कर्ज माफ करत होतो, कारण कर्ज माफ करतो आज आश्वासन आहे, पण ते निवडून नाही आलं. उदाहरण भाजप नाही आलं तर काँग्रेसवाले म्हणते आम्ही आश्वासन कर्ज माफ करायची घोषणाच नाही केली. म्हणजे याच्यात झालं चितय मेरीस पटय मेरीस ना कंटी मेरीस आहे, तिघाचे समान आहे मॅडम. हे एक म्हणते कर्ज माफ करतो, एक म्हणते नाही करत, एक म्हणते लाडकी बहीण देतो. हे आम्हाला, हे तुमची भीक नको. त्या साहेबांनी सांगितलं भीक नको, आम्हाला आमच्या शेतीलाच भाव पाहिजे. 10,000 रुपये काटण पाहिजे, 10,000 रुपये काटण पाहिजे, सोयाबीनले भाव पाहिजे. तुम्ही विचार करा, त्या अमेरिकेची गोष्ट सांगितलीच, ते लोक आम्हाला चांगलं सुशिक्षित, चांगलं बियाणं द्या, आम्हाला सुधारित करा. 4-5 आहे म्हणजे अमेरिका, तेवढं तर माहित नाही मॅडम, मी अनपढ माणूस. पण आज आमच्याकडे 3 तर द्या, BT 2 वर्ष काऊन ठेवता, बोंड येते. 3-4 क्विंटल ॲव्हरेज कापसाले आहे मॅडम. आम्हाला
थ्री तरी द्या ना सोयाबीनचं आता चांगलं उच्च दर्जाचं प्रतचं बियाणं तरी वापरू द्या आम्हाला. कमीत कमी कास्तकार थोडसा 2 पैसे सुखी होईल भेटन, त्याला पिकन चांगलं, पिकल्याच्या नंतर बाजारात आल्यावर थोडासा भाव तरी भेटन तर सुखी तरी होईल. नाही तर 2 वरच ठेवा न असं 3 क्विंटल सोयाबीन घेऊन जा, काही अर्थ नाही मॅडम. हे आम्हाला देऊ नका, हे नको बाबा आम्हाला. आणि लाडक्या बहिणीची भीक नको. आज गॅस 500 रुपयाची गॅस 1000-1100वर गेली. इलेक्ट्रिक बिल वाढलं, तुमचं घर खर्च, साबणा, किराणा, तेलच का महागाई का होय मॅडम. हा, हे भीक नको आम्हाला. आम्हाला आमच्या कष्टाचं द्या, श्रमाचं द्या मॅडम, दुसरं नको आम्हाला काही, तुमचं नको. आता पहा मॅडम, आता त्यांच्याशी पण बोलते. हा सांगा. आता पहा मॅडम, मराठवाड्यामध्ये 1.5 एकर वाल्याले 10 लाख रुपये लोन भेटत आहे आणि इथं 20 एकर वाल्याले 1 लाख रुपये नाही भेटून राहिले. म्हणजे हे नाही कुठचा होय हा. अच्छा, असं पण आहे का विभाग? हा, विभाग का बरं असं? हे आपलं विदर्भ आहे, ते मराठवाडा, ते शरद पवारचं गाव आहे तिकडं. बारामती तिकडे पार पश्चिम महाराष्ट्रात. तर तिकडं 1.5 एकराला 10 लाख रुपये भेटत आहे आणि इथं 20 एकर वाल्याले 1.5 लाख नाही भेटून राहिले. मग हा न्याय कसा करायचा? तिकडे शरद पवार आहेत तर इथे विदर्भाला कोण आहे नेता? विदर्भाला आता हे भावनाताई, हे संजय राठोड गिटोड आहे, आणि मदन येरावार, ते तर येऊनही पाहत नाही. सगळ्या सत्ताधारी पक्षाची नावं आहेत ही, कोणी बघत नाही मग इकडे? नाही, येऊन पाहत नाही. फक्त 3 दिवस येते. त्याला माहित आहे राजूराव जवळ किती मतदान आहे, माझ्याकडे 300 मतदान आहे, तर मग माझ्या घरी येते बरोबर हात जोडून. मग त्याच्यानंतर पाहतही नाही. आता या निवडणुकीला त्या उभ्याच नव्हत्या. कोण? भावनाताई नाही, या निवडणुकीला बाळासाहेब आहे, मदन येरावर आहे. तर आम्ही बाळासाहेबाला मतदान करू यावेळेस, मी सांगून देतो डायरेक्ट. 750 लाख टन गहू खरेदी करतो पंजाब, हरियाणा, प्रत्येक राज्यातून 750 लाख टन, 1300 लाख टन गहू पैदा होतो. 750 लाख टन आपण खरेदी केल्यानंतर मग 35 लाख टन सोयाबीन का खरेदी करत नाही शेतकऱ्याचं? 80 लाख गाठी महाराष्ट्रात तयार होतात. 80 लाख गाठी खरेदी करा ना एकाधिकार योजनेमध्ये. त्यांना 10,000 रुपये भाव द्या ना, तोटा येऊ द्या ना. 20,000चा कर्मचारी 50,000, 70,000 देतो आपण. मग आम्हाला आमच्या शेतकऱ्याला प्रोटेक्ट करा ना, आम्हाला हमी द्या ना, आमचं जीवन जगू द्या ना, आमच्या आत्महत्या होऊ द्या ना कमी. आत्महत्या, एक भिकारी आत्महत्या नाही करत, परंतु शेतकरी तोट्यात आल्यानंतर त्याचं कर्ज देणं असल्यानंतर तो आत्महत्या करतो. ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची. म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या हमी भाव द्या, उत्पादन खर्चावर भाव द्या. आम्हाला कर्ज कमी देता आणि कर्ज माफीची भाषा करता. 25 लाख कोटी रुपये तुम्ही एनपीए मध्ये टाकले व्यापाऱ्यांचे, इंडस्ट्रियलिस्टचे. ज्याचं 500 करोडचं व्हॅल्युएशन आहे त्याला तुम्ही 10,000 करोड लावून देता आणि तो पळून जातो. त्याचं कर्ज कोण वसूल करणार आहे? आमच्या पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं 4 लाख कोटी, 4.5 लाख कोटीचं कर्ज आहे. माफ करा ते, एक वेळा होऊन जाऊ द्या. शेतकऱ्याला पायावर उभं राहू द्या. तो आपल्या पायावर उभा झाला पाहिजे आणि त्याला मालाला भाव द्या. कुठली आत्महत्या होणार नाही. मार्केट चालल, कारखाने चालल, सगळं चालल आणि शेतकरी समृद्ध होईल तरच देश समृद्ध होईल. 90 कोटी लोकांना आम्ही पोहोचतो, शेतकरी लोक 140 कोटी पैकी, तरी त्याला काहीच मिळत नाही. ही परिस्थिती आहे. पण तेच आता शेवटी निवडणुका लागलेल्या आहेत. आपला विचार कोण करेल हेच तर तुम्हाला निवडून द्यायचं आहे. मग अशामध्ये तुम्हाला तो आश्वासक कोण वाटतं? मी मगाशी दाखवलं की दोन्ही बाजूनी काय वचनं देण्यात आलेली आहेत. तुम्हाला कोणावर तरी भरोसा वाटतोय? आम्हाला भरोसा कोणावर नाही आहे, परंतु आघाडीवर आमचा भरोसा आहे. आघाडीने चांगलं काम केलं. काँग्रेसने एक कर्जमाफी दिली होती 2008 मध्ये मनमोहन सिंग साहेबांनी 72,000 कोटीची, त्याच्यानंतर कोणीच दिली नाही. आणि व्हीपी सिंगने दिली होती 89 मध्ये 10,000 रुपये पर शेतकऱ्याला, ते व्हीपी सिंगने दिली होती. व्हीपी सिंग असताना त्यांनी तेल आयात केलं नाही, भाव वाढू दिले. तेलाचे म्हणजे भुईमुंगाचे, सोयाबीनचे जे काही प्रॉडक्ट होतं त्याचे तेल निघणारं, त्याचे भाव वाढले. त्यांना चांगला दिलासा मिळाला. तूर आयात केली नाही व्हीपी सिंगनी, तुरीचे भाव वाढले, चांगल्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळाले. तसंच मनमोहन सिंगनी पण कर्जमाफी दिली. त्याच्यानंतर कापसाचे दर वाढवले त्यांनी, कृषी मूल्य आयोगाचे दर वाढवले आणि शेतकऱ्याला दिलासा मिळाला. त्याच्यानंतर जे डबगाई चालवतं तर डबगाईचं चेत चाललंय. हा,
आज आम्हाला विश्वास याच्यामुळे आहे की आम्ही यांच्यावर विश्वास टाकला होता. 10 वर्ष पाहिलं यांचा तमाशा आपल्या मोदी साहेबाचा. त्यांचा मित्र होता अदानी, तो मुख्यमंत्री असताना 13,000 कोटीवर गेला 2014 मध्ये अदानी, आणि आज 20 लाख कोटीवर जातो. काही छापकाना टाकला का त्या नोटा छापाचा? सगळे विमानतळ, सगळ्या इंडस्ट्री, सगळ्या उद्योगधंदे भारताचे त्याला देऊन टाकले. जे नफ्यातले उद्योगधंदे आहे, बेकारी कशी दूर होईल, लोकांना काम कसं मिळेल? आज तुम्ही 12 बँका मर्ज केल्या. एका बँकेच्या 500 शाखा पकडा, 6,000 शाखा, 6,000 मध्ये 2 माणसं, वर्षाला 12,000 15,000 लोक कामाला लागत होते. 20,000 लोक कामाला लागत होते. ही परिस्थिती आहे. आता काहीच नाही. बँका मर्ज झाल्या तर बेकारी आहे, पोरांना नोकऱ्या नाही आहे. वनमन फिरतायत, ग्रॅज्युएट होऊन, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन, इंजिनियर होऊन, MBA होऊन फिरतायत. तर यांचे हे मित्रांची इस्टेट वाढवण्यासाठी आले आहे. हे मोदी साहेब फक्त मित्रांची इस्टेट वाढवतात, यांच्या अदानीची इस्टेट वाढवतात, अंबानीची इस्टेट वाढवतात, त्यांच्या गुजराती मित्रांची इस्टेट वाढवतात. मला सांगा, 1 लाख कोटीची तुम्ही बुलेट ट्रेन कशासाठी आणली? अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली. आणि काय गरज आहे त्याच्यामध्ये? अर्थशास्त्रज्ञ लोकांनी म्हटलं होतं की तुम्ही मुंबईच्या विमानतळावरून अहमदाबादला जर नेऊन फुकट सोडलं तरी त्याच्या व्याजामध्ये काम होईल. मग आज कालच पूल कोसळला त्याचं. हे कसं काय? 1 लाख कोटीचं तो पूर्ण त्या जपानवाल्याला कॉन्ट्रॅक्ट दिला. नफा तो घेऊन जाईल, ट्यूबलाईट पासून सगळं तो आणाल, सगळं सामान तो आणाल. आणि बुलेट ट्रेनची गरज आहे का? आमच्या शेतकऱ्याला बुलेट द्या ना, काही प्रोटीन द्या ना, काही पैसा द्या ना, त्याला मालाला भाव द्या. आमचा शेतकरी जर तयार झाला आणि तो जर सक्षम झाला तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येईल, दुकानं चालतील, कारखाने चालतील, लोकांची बेकारी दूर होईल आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले तर तो सुखी होईल. त्याच्या मुलं बाळ आग वाचून इकडे तिकडे तोंड पाहत राहतात. लोकांची दिवाळी होते परंतु त्यांची दिवाळी होत नाही. ही परिस्थिती आहे आमच्या शेतकऱ्याची. हे समजून घ्यायला पाहिजे. कोणी समजून घ्यायला तयार नाही आहे. दिवाळी नाही साजरी झाली. दिवाळी नाही साजरी झाली. नाही, दिवाळी कशी साजरी करणार? आम्ही काही दिवाळी साजरी केली कलेक्टर ऑफिस समोर. हा, त्याच्यामुळेच आम्हाला केसेस झाले ना, आमच्यावर दाखल झाले ना गुन्हे. आम्ही काहीच न करता होऊ द्या, आम्हाला सवय आहे ती केसेसची. विचारते, काय झालं होतं तुम्ही म्हणाल? आम्ही काळी दिवाळी जी साजरी केली तर आम्ही पहिल्यांदा सांगितलं मला मुद्दा तो. पण गोष्ट कशी, आता भाव फरकाचे हेक्टरी 5,000 रुपयांनी जाहीर केले होते. 2 हेक्टरपर्यंत मर्यादा होती कापूस आणि सोयाबीनला. अजूनपर्यंत ते रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. आणि आम्हाला काही लाडक्या बहिणीचा विरोध नाही आहे, काही हरकत नाही. आमच्याच घरी ते आमच्या लाडक्या आमच्या बहिणीला ते पैसे मिळत आहे. पण तुम्ही नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा नोव्हेंबर महिना यायच्या अगोदरच तुम्ही तो कायद्याला वास्तव जमा करतायत, पण तरी तुम्ही जमा केलेला आहे. आणि शेतकऱ्यांना तुम्ही मारत आहे. शेतकऱ्याला कमीत कमी त्या 20 रुपये त्याला मिळाले असते, त्याची दिवाळी तरी साजरी झाली असते ना. आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी सुद्धा साजरी करता नाही आली. दिवाळी नाही साजरी केली तुम्ही? नाही ना, म्हणजे आता आमची परिस्थिती माझी ठीक आहे, म्हणजे ठीकठाक आहे म्हणून मी केली. पण आता माझ्या खेड्यातली दिवाळी म्हणजे कसं, ज्या घरी समजा 12 दिवे लावायचे ते त्याने 6 दिवे लावले ना. कारण तेलाचे भाव खूप वाढले. सोयाबीन का इकडे 2200 रुपये खपू राहिलं आणि तेलाचे भाव वाढले इकडे. आणि म्हणजे याचा लेव्हल अशी येऊन राहील ना बरोबर कुठे. तुमची पण दिवाळी? दिवाळी तर मॅडम काय दिवाळी करणार आहे. मी 2017 मध्ये सर्वात पहिले यवतमाळ जिल्ह्यात काळी दिवाळी मीच केली. काळ्या दिवाळीत माझ्या गावात जे 300 शेतकरी आहे, दिवाळीच्याच दिवशी आम्ही प्रत्येक घरासमोर काळी रांगोळी, काळे दिवे लावले आणि दिवसभर काळ्या पट्ट्या लावून सुवासिनी महिलांनी सुद्धा दिवाळीच्या दिवशी काळ्या टिकल्या लावल्या. आणि ही काळी दिवाळी मी 2017 मध्येच केली होती गावात साजरी. त्यावेळेस हे सगळे आमचे शेतकरी चळवळीतले सगळे लोक होते. आम्ही करून आता आम्ही 50-55 वर आलो. आम्ही आंदोलनं करून शेतकऱ्याच्या सरकारच्या विरोधात बोंबलू थकलो मॅडम. आता काही आमची कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे. पुढच्या पिढीला वाटतं पुन्हा शेतीच करावी? नाही मॅडम, आता मी एकदा कसं, माझ्या गावात 300 शेतकरी आहे. मी 300 शेतकऱ्याच्या मुलांना बोलावलं आणि विचारलं. प्रत्येक घरात 10वी 12वी ग्रॅज्युएट मुलं आहे. तर 300 घरातले 300 शेतकरी एकीकडे आणि 300 मुलं एकीकडे ठेवले. आणि त्या 300 घरातल्या 300 कुटुंबातल्या मुलांना विचारलं की तुम्ही काय करणार.
तर एकही मुलांनी हातवर करून सांगितलं नाही की मी शेती करणार म्हणून. म्हणजे 300 घरातल्या 300 शेतकरी कुटुंबातला एकही मुलगा शेती करतो म्हणून छाती ठोक सांगत नाही. कारण का तर शेतीत उरत नाही, घाट्यात आहे. मुलं माझ्या गावात 300 शेतकरी आहे. 50 मुलं जवळपास इथे मंथली काम करतात, पेट्रोल पंपवर इकडे तिकडे. 50 मुलं भाजी विकतात, पण शेती करत नाही. का तर शेतीत उरत नाही. 500-1000 रुपये आणतात, कोणी खर्रा घोटतात. नाईलाजानी व्यसनाकडे वळलेले आहे मुलं, की घरात काही दिसत नाही. नाईलाजानी व्यसनाधीन झालेले आहे मुलं. बेरोजगार आहे, 30-35 वर्ष झाली, अजून लग्न होत नाही आहे. खूप काही समस्या आहे. तुम्हीच जर शेतीला चांगला भाव दिला, शेतीत जर नफा राहिला. झालं कसं मॅडम, की नवीन जे जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, यांना अँड्रॉइड मोबाईल पासून सगळं पाहिजे. खर्च वाढत आहे, उत्पन्न कमी होत आहे, शेतात काहीच दिसत नाही. म्हणून नाईलाजानी हे मुलं शेती न करता दुसरीकडे वळत आहे. काही छोटा मोठा व्यवसाय करतील, काही करतील, पण शेती करणार नाही. 1995 मध्ये बालूभाऊ निवलना माहित आहे, मी ज्यावेळेस शेतात पाणी देत होतो त्यावेळेस उत्तम भगत नावाचे आमचे चळवळीतले कार्यकर्ते होते. ते माझ्या भिंतीवर लिहून गेले होते 1994ला, की तू शेतात जाऊ नको, मागायची असेल भीक तर शेती करणं शिक. शेतीला एवढे दिवस खराब येणार आहे म्हणे, तर तू शेती करू नको म्हणे. तुला आता सांगतो, त्यांनी मला 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तू शेती करू नको, शेतात जाऊ नको, वेगळं काही कर, शिक, चांगला शिक, नोकरी कर. कारण का की त्याला भविष्य माहित होतं शेतीचं. आणि मी ह्याच्या पुढेही पाहतो की एक सुद्धा शेतीत काम करायला तयार नाही. ज्या बाईला आम्ही 5 वर्षाच्या आधी 100 रुपये रोज देत होतो, त्या बाईला 300 रुपये द्यावं लागते. 300 रुपये रोज देऊनही ती बाई कामाला येत नाही. आमच्या शेतातला कापूस असाच पडून आहे, कापूस वेचायला मजूर मिळत नाही. आणि याच्यानंतरही म्हणतो 5 वर्षात तर शेतात कोणी जाणारच नाही, अर्ध्या शेत्या पडीत राहील. कारण का शेतात काहीच दिसत नाही. शेतात डुकराचा त्रास आहे, रोयाचा त्रास आहे, आणि त्यातच 1 महिन्यापासून वाघ येत आहे. वाघाच्या धाकानी लोक एक समस्या आहे का शेतीसाठी? एक समस्या नाही. दिवसभर आम्ही सकाळी 7-8 वाजता जाऊन बसतो, दिवसभर लाईन राहत नाही, संध्याकाळी घरी जाऊन झोपून जातो. म्हणजे गॅरंटी कोणाचीच नाही ना. लाईनची गॅरंटी नाही, वनप्राण्याची गॅरंटी नाही, कोण कधी हमला करेल, कधी साप चावेल, कधी विंचू चावेल. काय आमच्या जिल्ह्यात वनमंत्री होते, कॅबिनेट वनमंत्री, यांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन सांगितलं होतं की निदान तुम्ही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त अजून झाला नाही. 70 वर्षात रोजगार हमी योजना राबवते मॅडम. 1972 मध्ये दुष्काळ पडला होता, त्यावेळेस आमच्या यवतमाळचे सुपुत्र वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना राबवली, मजुरांना काम दिलं. विरोधी पक्षनेते बबनराव ढाकणे यांनी वसंतराव नाईकांचा जिवंतपणे पुतळा उभा केला. म्हणजे विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्याबद्दल एवढी आपुलकी की त्यांनी जिवंतपणे पुतळा उभा केला. आता एखादा विरोधी पक्षाने पुतळा उभा करून दाखवा ना सत्ताधाऱ्याचा. एखाद्या सत्ताधाऱ्याचा एखादा विरोधी पक्षावाला पुतळा उभा करते का? पण झालं कसं की ती रोजगार हमी योजना आहे, ही रोजगार हमी योजना जर आमच्या शेतकऱ्यांसाठी राबवली, आमच्या शेतीत राबवली तर फार. रोजगार हमी योजना ही फक्त ठेकेदारासाठी आहे. एक पांदण रस्ते 25-25 लाख रुपयाचे आहे. ठेकेदार 2 लाख रुपयात जेसीपीनी पांदण रस्ता उखरून काढते, 20 लाख रुपये प्रॉफिट मिळते. आमचे पासबुक घेऊन जातात, आम्हाला बँकेत नेऊन 100 रुपये देतात, आम्ही पैसे काढतो त्या ठेकेदाराला देऊन टाकतो. काय योजना आहे तुमच्या शासनाच्या? कोणते? काँग्रेसच्या कार्यकाळातल्या योजना पहा, बीजेपीच्या कार्यकाळातल्या योजना, त्याच योजना तुम्ही कंटिन्यूज करत आहे ना. रोजगार हमी कोणासाठी आहे? रोजगार हमी आमच्या लेबर लोकांसाठी आहे, आमच्या शेतमजुरांसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे. पण शहरातले ठेकेदार गब्बर झाले आहे. रोजगार हमी योजना ही तर म्हणतो मी बंदच करून टाकायला पाहिजे. करोडो रुपयाची सरकार त्या रोजगार हमीवर तरतूद करत आहे, हे फक्त ठेकेदारासाठी करत आहे. आज तुम्ही रोजगार हमीच्या ठेकेदारांचं घर पहा, त्यांच्या गाड्या पहा, आणि आमच्या पासबुकात जे त्यांचे पैसे जमा होते ना, आमची कंडिशन पहा, राऊत भाऊंची कंडिशन पहा. आमच्या खात्यात त्या ठेकेदाराचे पैसे जमा होते, आमच्या नावाने मस्टर भरतात, ठेकेदार पैसे काढून घेऊन घेते. आम्हाला फक्त यवतमाळ यायचे पेट्रोलचे 100 रुपये देतात. काय योजना आहे? तुम्ही बदल करा ना त्यात. ज्या योजना काँग्रेसने राबवल्या त्याच बीजेपी राबवत आहे ना. तुम्ही काय फरक केलाय? काँग्रेस आमच्या वावरात रोई आला, डुक्कर आला, त्याला आम्हाला मारायचा अधिकार नाही. जो कायदा काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी केला होता तोच कंटिन्यूज मध्ये मोदी सरकारने केलाय, बीजेपीने केलाय. तुम्ही बदल काय केला मला सांगा ना. शेतकऱ्यांसाठी फक्त विभागणी झालेली आहे की 5 वर्ष बीजेपी सोबत राहायचं, त्यांनी त्याचं नाही पटलं तर काँग्रेसमध्ये जायचं. सोडा
तुम्ही जिथपर्यंत भाजप काँग्रेस सोडत नाही तिथपर्यंत शेतकऱ्याचं भलंच नाही. आपली विभागणीच झालेली आहे, एक तर भाजप नाही तर काँग्रेस. काँग्रेस 10 वर्षात मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी कामं झाले, पण तरी आम्ही भाजपकडे वळलो, कारण आश्वासन खूप चांगले दिले ना. 15 लाख असं तसं दाबडीला आले आमचे मोदीची. पुन्हा 10 वर्षात आम्हाला मोदी वाईट झाले. आता आमचे शेतकरी काँग्रेसकडे वळत आहे. अरे तुम्ही बदला, भाजप आणि काँग्रेस. अरे तुम्ही जिथपर्यंत तिसरा सक्षम पर्याय उभा करत नाही, तुम्ही सगळे शेतकरी, बालूभाऊंना सांगतो मी, काल शेतकरी चळवळीतला मुलगा उभा केला, पण आम्हीच म्हणतो ते येत नाही म्हणते. कारण काऊन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केली आहे का गरिबांनी उभं नाही राहायचं? मी काय सांगितलं तुम्हाला की उभे राहणारे सगळे कोट्याधीश आहे. एखादा गरीब विधानसभेत उभा राहते का? उभं राहिलं तरी, राऊत भाऊ उभे राहिले तरी मी मतदान देतो का? नाही देत. कारण का? माझे कामं होत नाही. माझे कामं होत नाही कारण गब्बर 2च झालेले आहे. या गब्बरच्या कचाट्यात आमचा तिसरा माणूस कधीच निवडून येत नाही. तुम्ही छातीला माती लावा, सगळ्या शेतकऱ्यांची युनिटी नाही आहे. आमचे अर्धे शेतकरी आता भाजपच्या गाडीत फिरत आहे, अर्धे शेतकरी काँग्रेसच्या गाडीत फिरत आहे. आम्ही नाही फिरत मॅडम, कोणत्याच पक्षाच्या गाडीत फिरत नाही. मी छाती टोक सांगतो, एखाद्या पक्षाच्या गाडीत मला दाखवा. तुम्ही जिथपर्यंत तुमची विभागणी बंद करत नाही, जिथपर्यंत तुम्ही भाजप काँग्रेसचा नाद सोडत नाही, तिथपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. नाही इलाजानी जातो आपण. काय मागच्या वेळेस मदन भाऊ पटले नाही, मग यावेळेस बाळासाहेब, पुन्हा बाळासाहेब पटत नाही, पुन्हा दुसरा भाजपचा. विभागणी 2च पक्षात झालेली आहे. आणि आमचेच बंधू, आमचे शेतकरी बंधू हे अर्धे भाजपच्या गाडीत फिरत आहे, अर्धे काँग्रेसच्या गाडीत फिरत आहे. फक्त आम्ही संध्याकाळी खायची सोय 15 दिवस फिरतो, नंतर कोणी विचारत नाही. शेतकऱ्यांची एकी नाही, शेतकरी नेत्यांची एकी नाही. शेतकरी नेते एका व्यासपीठावर येत नाही, शेतकरी कधी एकत्र येत नाही. तुम्ही शेतकरी जातपात जाऊ द्या, तुम्ही शेतकरी एकत्र या, शेतकऱ्याचा उमेदवार ठेवा. अरे 100 रुपये आपण खर्रा खातो, 100 रुपये वर्गणी करा. एक वर्षी होलेश्वरराव गादेसारखा लोकनेता उभा होता, अनावधानी मेला तो. तुम्ही असा काहीतरी चमत्कार करा ना, तुमच्याच हातात आहे ना. का पडता तुम्ही त्या काँग्रेस भाजपच्या तुकड्यावर? का पळून राहिले तुम्ही? तुम्ही शेतकऱ्याच्या तुकड्यावर पळा ना. एखादा शेतकरी राऊत भाऊ सारखा गरीब आणा ना विधानसभेत, बोंबला ना. बालू भाऊला अभ्यास आहे, अशोक भाऊला अभ्यास आहे, असा आपला एखादा प्रतिनिधी तिथे बोंबलणारा पाठवा ना. उद्या यांना व्हीप जर आला काँग्रेसवाल्याला की उद्या सभागृहात असं बोलायचं नाही, बोलते का? काँग्रेसचा व्हीप आल्यावर काँग्रेसचा आमदार बोलते का? भाजपचा व्हीप आल्यावर भाजपचा आमदार बोंबलते का? आपल्यासाठी बोंबलते का? मला दाखवा तुम्ही महाराष्ट्रात किंवा आपल्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यासाठी राजीनामा देणारा एखादा आमदार दाखवा. माईकालाल कोणी दाखवा. आणि मी म्हणतो खुलं एखाद्या शेतकऱ्यांनी मदत करायची, आपण काँग्रेसला करा, भाजपला करा, पण यांना म्हणा की आमचे जर तुम्ही आमचे प्रश्न सॉल्व्ह नाही केले तर तुम्ही राजीनामा देता का? चलता का तुम्ही? चलता त्यांच्या घरावर, निवडून आलेल्याच्या घरावर जाता का तुम्ही? नाही जात. याला जबाबदार आपण शेतकरी आहो, शेतकरी जबाबदार आहो. आपण जिथपर्यंत यांच्या तुकडे बंद करत नाही, यांच्या मागे पळत नाही, आपण यांच्या मागे पळणं बंद करत नाही, तिथपर्यंत आपल्याला भाव देणार नाही कोणी. फक्त 2 याची विभागणी बंद करा तुम्ही, भाजप काँग्रेस ही विभागणी बंद करा. तुम्ही तिसरा सक्षम पर्याय निर्माण करा. एखादा गरीब शेतकरी, अभ्यासू शेतकरी बालूभाऊ सारखा, अशोक भाऊ सारखा करा. आपण नाही काही झालं ना 10 किलो सोयाबीन जमा करू, सोयाबीन जमा करून असा प्रतिनिधी पाठवा. हे छातील माती लावणारे लोक आहे. हे कसं, ह्या तिथे आवाज बुलंद करणारे लोक आहे. सभागृह म्हणजे कसं आहे, तिथं मुक्या माणसाचं काम नाही आहे. सभागृह आहे, तिथे बोलणारा माणूस पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा माणूस पाहिजे. बोलका माणूस पाठवा ना तिथे. का विभागणी करता तुम्ही? मला असं वाटतं आपण बऱ्यापैकी इथल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आणि एखादा सत्ताधारीच किंवा विरोधक असं नाहीये, तर एकंदरीतच सगळ्याच राजकीय पक्षांच्या सणसणीत चपराक मारतील अशा या सगळ्या शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे. आपण आशा करूया की हा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचेल आणि तो कृतीतनं सुद्धा उतरेल. येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत, अनेक मुद्दे त्याच्यामध्ये चर्चेत घेतले जातात, मात्र त्यातच हा शेतकऱ्यांचा आवाज सुद्धा सरकारपर्यंत, सत्ताधाऱ्यांपर्यंत, विरोधकांपर्यंत, नेत्यांपर्यंत, पुढाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा मुंबई तकचा प्रयत्न होता. तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच मुंबई तकचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक, यवतमाळ.